प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळण घेणारा ट्विस्ट आता मालिकेमध्ये आलेला आहे. मालिकेला आता नवीन वळण येऊन खरा आणि खोट्याच्या परीक्षेत अंशुमनचा खरा चेहरा आता स्वानंदी ही कशी समोर आणते. श्वेताच्या आईला किडनॅप करून स्वानंदीला तोंडावरती खोटे पाडणाऱ्या आता अंशुमनला आता पुराव्यासकट श्वेताच्या आईला सोडून स्वानंदी समोर कसा अंशुमनचा खरा सिनेमा दाखवते आणि खरं कोण आणि खोटं कोण एका क्षणात आता पारख झालेला समर स्वानंदीला 2 सरप्राईज देऊन कसे आता स्वानंदीचा उदो करतो आणि प्रेमाने स्वानंदीला आता कंपनीत मॅनेजमेंट मध्ये कसे आता मोठी जागा देतो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, अंशुमनची हकालपट्टी आणि श्वेताची हॅरेसमेंट थांबून स्वानंदीने आता श्वेताच्या आईला सोडून आता समोर कसा सत्याचा सिनेमा दाखवलेला असतो आणि खरी स्वानंदी समोर येऊन आता समर हा स्वानंदीच्या त्या एकाच कर्तृत्वाने कसा स्वानंदीवरती फिदा होतो. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता आनंदने समोर श्वेताची हॅरेसमेंट अंशुमन करतो हे आणलेलं असतं, पण अंशुमन पुन्हा एकदा शेळके मॅनेजरकडून श्वेताला धमकी देतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा श्वेताने अंशुमनविषयी काहीही सांगायला आता नकार दिलेला असतो. ते बघून आता पुन्हा एकदा आनंद तोंडावर पडतो आणि आनंदने आता समरची माफी मागितलेली असती. इकडे मात्र अंशुमनला भयानक राग येतो. आनंद आणि श्वेताचा दोघांचा राग आलेला अंशुमन शेळके मॅनेजरला म्हणतो की आता त्या श्वेताला ना मी तिचा कसा माज उतरवतो हे तू बघच, आणि आता श्वेताला कामामध्ये खूप त्रास द्यायचा असे अंशुमनने ठरवलेलं असतं. आणि श्वेताला आता खूप काम देऊन जर हिने काम केलं नाही तर हिला लगेच कामावरून काढून टाकायचं असे आता शेळके मॅनेजरला अंशुमनने सांगितलेलं असतं. इकडे आता आनंदने श्वेताला धीर दिलेला असतो आणि म्हणतो की हे बघ श्वेता, तू काही काळजी करू नको. एक व्यक्ती आहे ती तुझी बाजू नक्कीच समजून घेईल आणि समोर तुझी बाजू दाखवून तुला नक्की न्याय मिळवून देईल आणि ती व्यक्ती म्हणजे स्वानंदी. त्यामुळे आता श्वेताला जरा धीर आलेला असतो. आणि त्यानंतर इकडे आता अंशुमन हा घरी येतो. अंशुमन खूप वैतागलेला असतो आणि मल्लिकाला कंपनीमध्ये जे काही घडलं त्याची सगळी हकीकत आता अंशुमन मल्लिकाला सांगतो. आणि आनंददादाने आपल्याला कसं समरदादासमोर तोंडावरती पाडलं आणि आता आनंदला मी त्या सोडणार नाही असे रागाने अंशुमन मल्लिकाला बोलताच अंशुमन पेटलेला बघून आता मल्लिका अंशुमनला शांत करते आणि म्हणते, अंशुमन तू शांत हो. हे बघ, असा राग डोक्यात घालून चालत नाही. जे काही करायचं ते शांत डोक्याने करायचं. तू आता त्याची काही काळजी करू नकोस. आणि त्याच वेळेस आता इकडे मल्लिकाच्या डोळ्यासमोर येतं ज्या वेळेस आता अगोदरच्या रात्री स्वानंदीने एकदम तिच्या हाताने छान चवीने स्वयंपाक करून आता स्वानंदीचा स्वयंपाक समरला खरंच खूप आवडला आणि समरने कशी त्या स्वयंपाकाची आजीसमोर तारीफ केली हे सगळं आता मल्लिकाला आठवतं. प्रेमाने तो स्वयंपाक स्वानंदीने एवढा छान बनवला होता की आता समरने आजीच्या हाताचा किससुद्धा घेतला आणि आजीची तारीफही केली. आणि त्यानंतर जेव्हा तो स्वयंपाक स्वानंदीने केला होता हे समरला समजलं ना, वेळेस समरच्या मनात स्वानंदीविषयी कोणती प्रतिमा तयार झाली असेल तुला कळतंय का अंशुमन, असे आता मल्लिका अंशुमनला बोलते. मल्लिका म्हणते, हे बघ अंशुमन, आता समरच्या मनात त्या स्वानंदीविषयी एकदम सॉफ्ट कॉर्नर झालेला आहे आणि कदाचित हा समर त्या स्वानंदीच्या हातच्या चवीने तिच्या प्रेमात देखील पडू शकतो, तिचा स्वीकारसुद्धा करू शकतो. आणि आता मी तुला सांगते, स्वानंदीच्या हातची ती चव बघून समर स्वानंदीच्या जवळ यायला वेळ लागणार नाही अंशुमन. वेळीच या स्वानंदीचं काहीतरी करायला हवं. आणि त्याच वेळेस आता कंपनीमध्ये घडलेलं हे जे सगळं मॅटर असतं ते मल्लिकासमोर येताच आता मल्लिकाच्या डोक्यात अगदी राक्षसी प्लान आलेला असतो. आणि तो भयानक प्लान आता मल्लिकाच्या डोक्यामध्ये येताच मल्लिका आता अंशुमनला म्हणते की अंशू, अरे खूप आपल्याकडे संधी चालून आलेली आहे. आता त्या स्वानंदीला समरपासून कसं बाजूला करायचं आणि कसं तोंडावर पाडायचं हे मी तुला सांगते. आणि मल्लिका आता अंशुमनला तिचा डाव सांगते. मल्लिका म्हणते, हे बघ,
ती त्या पोरीचा तुला माज उतरायचा आहे ना? तर अंशुमन म्हणतो तिचा तर माज मी उतरवणारच आहे ग मम्मा, पण अगोदर यांनासुद्धा मी धडा शिकवणार आहे. तेव्हा आता मलिका म्हणते हे बघ, त्या मुलीच्या तोंडातूनच यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. अंशुमन म्हणतो ते कसं काय? तेव्हा मलिका अंशुमनला क्लिअर कट तिचा प्लान सांगते आणि म्हणते की हे बघ, त्या मुलीला आता धमकी तर तू दिलेलीच आहे. ती मुलगी घाबरलेली आहे. काय नाव तिचं? अंशुमन म्हणतो श्वेता. मलिका म्हणते हे बघ, त्या श्वेताला आता एकांटी गाठ आणि तिला स्वानंदीला तू तिच्या मोबाईलवर जे घाणेरडे मेसेज पाठवायचे आणि ते स्वानंदीला तिच्याच मोबाईलमधून दाखवायचे आणि जेव्हा ते मेसेज स्वानंदी बघेन तेव्हा ती श्वेताला घेऊन समरकडे नक्की जाईल आणि समरला ते सांगन. पण त्याच वेळेस तू एक काम करायचं, तू श्वेताला धमकवायचं आणि हे सगळं स्वानंदीने अंशुमनविषयी तुम्हाला सांगण्यासाठी सांगितलं असे समरला बोलायला लावायचं. त्याच वेळेस स्वानंदी समरच्या तोंडावर पडेन. एकाच दगडात दोन पक्षी मारायचे. अंशुमन, राग डोक्यात घालून घ्यायचा नाही, कळलं का तुला? तो प्लान ऐकताच आता अंशुमन जाम खुश झालेला असतो. अंशुमन म्हणतो वा मम वा, काय डाव रचलाय तू, आणि आता तू बघच मी काय करतोय ते. पुन्हा आता इकडे अंशुमन आता श्वेताला त्याच्या रूममध्ये बोलावतो आणि आता श्वेताला पुन्हा एकदा धमकी देतो. तुझी नोकरी तर आता जाणारच आहे, तुझा माज ना मी उतरवणार आहे, पण तू हे जे काही केलं आहे ना, तू माझ्याशी पंगा घेतला आहे, तुला हे खूप महागात पडावं लागेल आणि याची किंमत तुला मोजावीच लागणार आहे. पुन्हा एकदा ते सगळं ऐकून श्वेता घाबरते. आता इकडे ठरल्या प्लानप्रमाणे अंशुमन आता श्वेताच्या मोबाईलवर घाणेरडे मेसेज पाठवू लागतो. ते मेसेज बघून आता श्वेता जाम घाबरलेली असते. तर आता श्वेता विचार करते की हे मेसेज मी कुणाला दाखवूही शकत नाही, जेंट्सला तर लगेच नाही, आता मी काय करू? आणि इकडे आता स्वानंदी ही जात असताना श्वेता आता स्वानंदीला बघते आणि तिथून रडतच जात असताना पुन्हा आता स्वानंदी श्वेताला थांबवते आणि म्हणते काय ग श्वेता, काय झालं? तुझा चेहरा का असा पडलाय? तेव्हा आता नाविलाजाने श्वेता स्वानंदीला म्हणते की स्वानंदी मॅडम, हे बघा ना माझ्या मोबाईलमध्ये अंशुमन सर मला कसे मेसेजेस करतात. तेव्हा आता स्वानंदी म्हणते काय बघू मोबाईल, आणि पटकन श्वेता तो मोबाईल स्वानंदीला दाखवते. तेव्हा ते मेसेज वाचता क्षणी स्वानंदीला धक्का बसतो आणि स्वानंदी म्हणते हे काय, किती घाणेरडे विचित्र वाईट मेसेजेस आहे हे. श्वेता म्हणते हो, आणि अंशुमन सर माझी कंपनीमध्ये हॅरेसमेंटसुद्धा करतात आणि बघा ना असे मेसेज पाठवतात. आता अंशुमनचा खरा चेहरा स्वानंदीसमोर आलेला असतो आणि ही तर हॅरेसमेंट आहे, हा तर अन्याय आहे, हे कळता क्षणी स्वानंदीला राग येतो आणि स्वानंदी म्हणते हे बघ श्वेता, उद्या तू कंपनीमध्ये आल्यानंतर मी तुला समर सरांच्या केबिनमध्ये बोलवीन, त्यावेळेस तू हे मेसेजेस दाखवायचे, कळलं का? तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुला न्याय मिळवून देते. आणि आता इकडे आता शेळके मॅनेजर हा श्वेताच्या मागावर असतो. श्वेता काय करते याची सगळी माहिती शेळके ठेवत असतो आणि श्वेता आता स्वानंदीला भेटली हे आता शेळके मॅनेजरला कळालेलं असतं आणि ताबडतोब आता शेळके हा अंशुमनला ती सगळं सांगतो आणि ती ऐकताच आता अंशुमनला धक्का बसतो आणि ही स्वानंदी आता आपलं भांडं फोडल्याशिवाय राहणार नाही आणि जर असं झालं तर समरदादा आपल्याला हाकलून लावेल. पटकन आता अंशुमन शेळकेला भयानक गोष्ट करायला सांगतो आणि श्वेताच्या आईला किडनॅप करायला सांगतो. ठरल्याप्रमाणे अंशुमन आता शेळकेला किडनॅप करायचे सांगतात. शेळके ताबडतोब आता श्वेताच्या आईला एका किडनॅप करून बंद खोलीत डांबून ठेवतो आणि तो फोटो आता श्वेताला पाठवतो आणि त्यानंतर आता अंशुमन म्हणतो हे बघ श्वेता, जर तू काही माझ्याविषयी समरदादाला पुन्हा सांगितलं तर तुझी आई त्या क्षणी ढगात गेलेली असेल. आता श्वेताला जाम धमकावल्यामुळे श्वेता खूप घाबरलेली असते. इकडे आता दुसऱ्या दिवशी स्वानंदी कंपनीमध्ये येते आणि कंपनीमध्ये येताच आता आतमध्ये केबिनमध्ये जाऊन समरची भेट घेऊन समरला व्यवस्थित हकीकत सांगते आणि समरला म्हणते की एकदा शांत डोक्याने तुम्ही श्वेताचं म्हणणं तर ऐकून घ्या ना, मग पुढे काय करायचं ते बघा. एक तर सुरुवातीला समर हा अंशुमनबद्दल ऐकण्यास काहीही तयार नसतो
तेव्हा आता समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, या अगोदर आनंदने देखील मला हे सांगितलं होतं, तेव्हा मी समोरासमोर श्वेताला विचारलं तर श्वेता म्हणे माझ्या अंशुमनबद्दल काहीच कंप्लेंट नाही, पुन्हा तुम्ही माझ्या भावावरती आरोप लावायला इथे आलात का? स्वानंदी म्हणते हे बघा तुम्ही ऐकून तर घ्या. तर आता समर म्हणतो ठीक आहे बोलवा. तर आता आनंद देखील तिथे असतो आणि पटकन आता श्वेताला बोलावतात. स्वानंदीने श्वेताला म्हटलेलं असतं की श्वेता सांग आता अंशुमन काय काय बोलला. तर आता श्वेता काही बोलायला तयार नसते. स्वानंदी म्हणते की अगं श्वेता बोल ना, सांग ना, अंशुमन सरांनी तुला किती घाणेरडे मेसेज वगैरे पाठवले. तेव्हा आता घाबरतच श्वेता म्हणते कुठे काय. स्वानंदी म्हणते कुठे काय, अगं मला तुझे मेसेजेस दाखवले ना, ते समर सरांना दाखव ना. आता श्वेता म्हणते कुठले मेसेजेस मॅडम, मलाच तुम्ही अंशुमन सरांबद्दल असं बोलायचं समर सरांसमोर असं सांगितलं. तेव्हा आता ती ऐकताच आता समरला धक्का बसतो आणि श्वेताने आता स्वानंदीचंच नाव पुढे केलेलं असतं आणि अंशुमनविषयी हे सगळं तुम्हीच मला समर सरांसमोर सांगायला लावलं असे आता श्वेता बोलता स्वानंदीला धक्का बसतो. आणि त्या क्षणी आता समरला स्वानंदीचा खूप राग येतो आणि समर म्हणतो की तुम्ही या थराला जाताल, अंशुमनचा बदला घेण्यासाठी तुम्ही श्वेताचा वापर करताल हे मला माहीत नव्हतं. आणि लगेच आता रागाने समर म्हणतो की आत्ताच्या आत्ता तुम्ही माझ्या तोंडापासून बाजूला व्हा, नाही तर मी काय करेन ना सांगता येत नाही. समर आता जाम चिडलेला असतो आणि पटकन आता रागाने आता स्वानंदी श्वेताकडे बघत आता बाहेर जाते. श्वेता आता बाहेर येताच आनंद आणि स्वानंदी आता श्वेताला म्हणतात अगं तुला वेड लागलंय का, तू तर मलाच यामध्ये अटकवलं, मी तुला चांगलं सोडवायला गेले आणि तू हे असं का केलं श्वेता. आणि आता श्वेताला आवरत नसतं, ती खूप खोटं बोललेली असते आणि सगळा आरोप स्वानंदीवर लावलेला असतो. घाबरतच श्वेता रडतच तिचा मोबाईल दाखवते आणि म्हणते की शेळके मॅनेजरने आणि अंशुमन सरांनी मिळून माझ्या आईला किडनॅप केलं आणि मला असं बोलायचं सांगितलं, मी काय करणार होते, माझ्या आईचा जीव धोक्यात आहे स्वानंदी मॅडम. आणि ते सगळं बघताच आता आनंद आणि स्वानंदीला मोठा धक्का बसतो आणि आता दोघांनाही खूप राग आलेला असतो. आनंद आता म्हणतो की स्वानंदी मॅडम आता मी त्या शेळकेला ना बघा कसा गावरान हिसका दाखवतो. आता इकडे आनंद शेळकेला पकडतो आणि शेळकीची धुलाई करून त्या शेळकेने आता श्वेताच्या आईला कुठे किडनॅप करून ठेवलं हे आता वधवून घेतो. पटकन स्वानंदी आणि आनंद श्वेताच्या आईला जिथे किडनॅप करून ठेवले होते तिथे येऊन आता तो किडनॅपिंगचा सगळा व्हिडिओ स्वानंदी तिच्या मोबाईलमध्ये काढते. तर स्वानंदी आणि आनंद आता श्वेताच्या आईला सोडवतात आणि आता श्वेताच्या आईला सोडवता क्षणी स्वानंदी ही कंपनीत येऊन आता अंशुमनने आणि शेळके मॅनेजरनी आता श्वेताच्या आईला किडनॅप करून खोटं कसं बोलायला भाग पाडलं हे सगळं आता स्वानंदी आणि आनंद समोर आणतात. आणि तो व्हिडिओ बघता क्षणी आता शेळकेने कसं किडनॅप करून ठेवलं हे सत्य समोर येताच रागाने आता स्वानंदी शेळकेची कॉलर पकडून तिथे आता समोर आणते. आणि आता समर हा शेळकेकडून पोपटासारखे भडाभडा सत्य वदवतो आणि अंशुमनचा खरा चेहरा आता समोर येताच सगळ्यात मोठी भावावरती विश्वास ठेवून आपण चूक करत होतो हे समरच्या लक्षात येतं. आणि त्या क्षणी समर स्वानंदीची माफी मागून आता हॅरॅसमेंट करणाऱ्या श्वेताला स्वानंदीने सोडवलं आणि अंशुमनने काय केलं आणि आता आपण भावाच्या नात्याने जो अंशुमनवर विश्वास ठेवला होता याचा समरला राग येऊन त्या क्षणी समरने अंशुमनची कंपनीतून हकालपट्टी केलेली असते. आणि त्याचबरोबर आता स्वानंदीने सगळ्यात मोठी हिंमत दाखवून श्वेताची हॅरॅसमेंट समोर आणता क्षणी राजवाडे ग्रुप इंडस्ट्रीजचं मॅनेजमेंट समर आता स्वानंदीच्या कसा ताब्यात देतो आणि स्वानंदीला कंपनीमध्ये नवीन आता मॅनेजर बनवून वेलकम करत आता समर स्वानंदीचा कसा उदो करतो. सगळ्यात मोठ्या सरप्राईजने स्वानंदीला आपले बनवून समर आता कसा स्वानंदीचा होतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.